शिवाजी महाराज अचानक इतिहासात उभे राहिले नाहीत. त्यांच्या आधी महाराष्ट्र काय होता, लोकांची अवस्था काय होती आणि स्वराज्याची गरज का निर्माण झाली, आज आपण पाहणार आहोत शिवकाळाच्या आधीचा खरा महाराष्ट्र. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहताय मिस्टेरियस मराठी. आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण शिवाजी महाराज हे समजून घ्यायचे असतील तर त्यांच्या आधीचा महाराष्ट्र समजणं खूपच आवश्यक आहे. आता शिवाजी महाराज जेव्हा जन्माला आले म्हणजे 1630मध्ये, तेव्हा महाराष्ट्रात स्वतंत्र मराठी राज्य असं नव्हतं. प्रदेश विभागलेला होता. आदिलशाही म्हणजे विजापूर, पश्चिम महाराष्ट्र, किल्ले, जमीन, महसूल ह्या त्यांच्या ताब्यात होता. निजामशाही म्हणजे अहमदनगर म्हणजेच उत्तर महाराष्ट्र. मुघल साम्राज्य हे हळूहळू महाराष्ट्रात प्रवेश करत होतं, तर दिल्लीची सत्ता ही त्याच्यावरती लादण्याचा सुद्धा प्रयत्न करत होतं. महाराष्ट्र परकीय सत्तांच्या ताब्यामध्ये विभागला गेलेला होता. त्या काळातील मराठी माणूस हा स्वतःच्या जमिनीचा मालक नव्हता. प्रचंड टॅक्स देत होता, जबरदस्तीची मजुरी करत होता, धार्मिक स्वातंत्र्य त्यांना मर्यादित होतं आणि स्त्रियांवरती सुद्धा अत्याचार होत होते. राजा परका होता, भाषा परकी होती, न्याय परका होता. महाराष्ट्रामध्ये आपला राजा ही संकल्पनाच नव्हती. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मराठी माणसं पराक्रमी होती, पण ती परक्यांसाठी लढत होती. उदाहरणार्थ मालोजीराजे भोसले हे निजामशाहीत होते, शहाजीराजे हे निजामशाही आणि आदिलशाहीमध्ये होते, तर अनेक मराठा सरदार, सेनापती व गुलाम ही सत्तेखाली होते. तलवार मराठी होती, पण दिशा ही परकी होती. धार्मिक स्थिती म्हणजे मंदिरे उद्ध्वस्त केली जात होती, धर्मांतराचा दबाव होता आणि पूजा पद्धतींवरती निर्बंध होते. सांस्कृतिक स्थितीमध्ये मराठी भाषा दुर्लक्षित होती, फारसी राजभाषा यूज होत नव्हती आणि मराठी माणूस हा कमी लेखला जात होता. समाजमध्ये जातीभेद होता, स्त्रियांना हक्क नव्हते आणि शेतकरी सर्वात जास्त पिळला जात होता. तरीही महाराष्ट्र जिवंत कसा राहिला? कारण संत परंपरा आणि लोकसंस्कृती यांनी माणसाला आत्मसन्मान दिला. देव सगळ्यांचा आहे असं सांगितलं आणि मराठी भाषा ही जिवंत ठेवली. लोककला ही महाराष्ट्रात आणली आणि हीच पुढे जाऊन ताकद बनली. स्वराज्याची गरज निर्माण कशी झाली? तर सततचा अन्याय, परकीय सत्ता, अपमान, लूटमार यामुळे मराठी माणसाच्या मनामध्ये प्रश्न उभा राहिला. आपण स्वतःचं राज्य का नसावं हा विचार शहाजीराजांनी रोवला, जिजाऊंना रुजवला आणि शिवाजी महाराजांनी तो प्रत्यक्षात आणला. शिवाजी महाराज म्हणजे उत्तर नव्हे तर उपाय होते. शिवाजी महाराज फक्त राजा नव्हते, ते त्या अंधारात जन्मलेला प्रकाश होते. त्यांनी मराठी माणसाला ओळख दिली, धर्म, भाषा, स्वाभिमान जपला आणि स्वराज्याची कल्पना वास्तवात उतरवली. शिवकाळाच्या आधीचा महाराष्ट्र हा असहाय्य होता, पण कमजोर नव्हता. तो फक्त योग्य नेतृत्वाची वाट पाहत होता आणि ते नेतृत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने लोकांना दिसून आलं. तुम्हाला काय वाटतं की शिवाजी महाराज नसते तर महाराष्ट्राचं काय झालं असतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.